नमस्कार, मी हर्षाली लोकमत सखीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, काही कारणांमुळे आपलं वजन कमी होत नसतं. सो स्लिम दिसण्यासाठी आपल्याला जिम किंवा डाएट याच गोष्टी समोर येतात. पण योग्य कपडे आणि योग्य स्टायलिंग वापरली तर आपण नक्कीच स्लिम दिसू शकतो. अनेक वेळा मग ते थाईजमधून आपलं फॅट असेल किंवा बेली फॅट असेल किंवा वजनच जास्त असेल, अशा वेळी योग्य कपड्यांची निवड करणं खूप गरजेचं आहे, ज्यामध्ये तुम्ही अट्रॅक्टिव्ह आणि स्लिम दिसाल. सो काही ट्रिक्स आहेत ज्या तुम्ही फॉलो केल्या तर त्यामधून तुमच्या बॉडीचा अंदाजच येणार नाही, पण तुम्ही स्लिम आणि हायटेड मात्र नक्कीच दिसाल. तर पहिली ट्रिक म्हणजे परफेक्ट फिट. म्हणजे काय, तर खूप टाईट कपडे घातले तर तुमचा प्रत्येक पार्ट हा उठून दिसणार आणि जर खूप लूज घातले तर ते बॉडीला बल्की आणि मोठं वाटणार. सो यांच्यामधले कपडे घ्या, फक्त बॉडी शेप दिसेल एवढेच फिट असू द्या. ते कपडे बॉडीला चिकटता कामा नये आणि जर तुम्हाला शक्य झालं तर कपडे नेहमी ट्राय करून घ्या. सेकंड ट्रिक आहे व्हर्टिकल एलिमेंट्स. म्हणजेच काय, तर आपलं शरीर जितकं उभं दिसतं तितकं ते स्लिम दिसतं. म्हणून व्हर्टिकल स्ट्राइप्स असलेले टॉप्स, कुर्ती बॉडीला लांब असा लुक देतात. त्याचबरोबर स्ट्रेट कट पॅन्ट किंवा पलाझो बॉडीवर बॉडीचं स्ट्रक्चर जे आहे ते सरळ ठेवतात. त्यामुळे मांड्या किंवा कंबर हेवी दिसत नाही. आणि जर लांब श्रग, लांब जॅकेट किंवा लॉंग कुर्ती जर तुम्ही विअर केली तर कपड्यांच्या पुढच्या बाजूला दोन सरळ उभ्या रेषा तयार होतात आणि त्यामध्ये आपण स्लिम दिसतो. तिसरी ट्रिक म्हणजे हाय वेस्ट बॉटम्स. आता हाय वेस्ट म्हणजे लोअर टमी रोजच्या आयुष्यात जसा दिसतो तसा दिसत नाही. कंबर वर बसल्यामुळे पाय लांब दिसतात आणि बॉडी प्रपोर्शन पूर्णपणे नीट दिसतो. आणि जर तुम्ही त्यावर टॉप टक इन केला किंवा जर क्रॉप टॉप जर तुम्ही वेअर केला तर तो लुक एकदम कमाल आणि क्लासी वाटतो. शॉर्ट हाईटवाल्यांसाठी तर ही कमाल ट्रिक आहे आणि यामध्ये हाईट पण दिसते आणि तुम्ही स्लिम पण दिसता. आता चौथा म्हणजे मोनोक्रोम लुक. म्हणजेच काय, तर डोक्यापासून पायापर्यंत एकाच रंगाचे कपडे. हा लुक आपल्या बॉडीला सेम दाखवतो. त्यामध्ये कोणताच कट, कोणताच ब्रेक तयार होत नाही. जेव्हा एकच कलर असतो तेव्हा बघताना बॉडीची उंची जास्त वाटायला लागते आणि रंगात बदल नसल्यामुळे कंबर पोट याकडे लक्ष जात नाही. त्यामुळे आपण स्लिम दिसतो. नंबर 5, डार्क शेड स्मार्टली यूज करा. म्हणजेच काय, तर जिथे आपल्या शरीराचा भाग हेवी वाटतो तिथे डार्क कलरचे कपडे वापरा. जसं की तुमच्या जर थाईज हेवी असतील तर ब्लॅक, नेव्ही, डार्क ब्राऊन अशा पॅन्ट्स निवडायच्या. जर हिप्स हेवी असतील तर डार्क कलरचा स्कर्ट किंवा पलाझो घातल्यानंतर तुमचा शेप जो आहे तो नीट दिसतो. डार्क कलर नेहमीच कॉम्पॅक्ट आणि स्लिम दाखवतात. म्हणून नेहमीच असं तुम्हाला करायची गरज नाही आहे. फक्त जो पार्ट तुम्हाला हाईड करायचा आहे तिथे तुम्ही डार्क कलर वापरू शकता. आता नंतरचा पॉईंट आहे राईट फॅब्रिक. आता फॅब्रिक चुकीचं असेल तर सुंदर कपडे सुद्धा आपल्या बॉडीवर काहीतरी विचित्र दिसतात. जसं की खूप शायनी फॅब्रिक असेल, कडक जॉर्जेट असेल, जड सॅटिन असेल, खूप स्ट्रेच असलेले टाईट कपडे हे तुम्हाला अवॉइड करायचे आहेत आणि हलके सॉफ्ट कॉटन जॉर्जेट, सॉफ्ट लीला ब्लेंड्स हे असे कपडे तुम्हाला घ्यायचे आहेत. याने शेप पण चांगला दिसतो आणि वेटसुद्धा दिसून येत नाही. नंतरचा पॉईंट आहे स्मॉल प्रिंट्स. कुर्ता किंवा काही टॉप्स घेताना त्याची प्रिंट खूप मॅटर करते. मोठ्या प्रिंट आपल्या बॉडीला अजून मोठं दाखवतात. स्मॉल प्रिंट्स किंवा हलकी डिझाईन नेहमी बॉडी स्लिम दाखवते. त्यामुळे प्रिंटेड कपडे आवडत असतील तर लक्षात घ्या, प्रिंट ही नेहमी छोटी घ्या. नंतरचा पॉईंट आहे योग्य फुटवेअर. आता स्किन कलरचे फुटवेअर आता बघतानाही तुम्हाला कॉमन वाटतील, पण या शेडमुळे पायाची लांबी कट होत नाही. त्यामुळे पाय लांब दिसतात आणि स्लिम दिसायला मदत होते. खास करून ड्रेसेस, स्कर्ट, शॉर्ट्स, अँकल लेंथ पॅन्ट्स यासोबत तर हे खूप क्लासी वाटतं आणि स्लिम दिसण्यासाठी हे तुम्हाला खूप नॅचरल लुक देतं. आणि शक्यतो तुम्ही पॅन्टला मॅच होणारे जर फुटवेअर घातले जेणेकरून एक लांब अशी लाईन तयार होते आणि आपण त्यामुळे सुद्धा स्लिम दिसायला लागतो. आणि द लास्ट आणि महत्त्वाचं म्हणजे बॉडी पोश्चर. आता हे सगळे ट्रिक्स फॉलो करून जर तुम्ही बेंड होऊन चालत असाल तर याचा काही उपयोग नाही आहे. नेहमी स्ट्रेट चाला, शोल्डर रिलॅक्स ठेवा. कारण कपडे कितीही चांगले असले तरी पोश्चर चुकीचा असेल तर तुमचा लुक हा खराब होणार आहे. सो या ट्रिक्स वापरून बघा, तुम्हाला नक्की फरक जाणवेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.